आयटी नगरी हिंजवडीमध्ये पुन्हा एकदा डंपरच्या चाकाखाली येत 20 वर्षीय मुलीचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे। आज दुपारच्या सुमारास जे आहे ते या ठिकाणी आपण पाहू शकतो की हा अपघात जो आहे तो या ठिकाणी घडलेला आहे। यामध्ये तन्वी साखरे असं 20 वर्षीय मुलीचं नाव आहे। तिचा अपघातात या ठिकाणी जागीच मृत्यू झालेला आहे। आपण पाहू शकतो की तन्वीचे वडील तिला क्लासला आणायसाठी गेले होते। क्लासवरून घेऊन येत असताना या ठिकाणी जे आहे ते ह्या चेंबरवरून त्यांची गाडी जी आहे ती स्लिप झाली। त्यानंतर तन्वी मागे येणाऱ्या भरधाव असलेल्या डंपरच्या चाकाखाली आली। त्यानंतर तिचा जागीच असा मृत्यू झाला। चालक जो आहे तो जागी घटनास्थळावरून त्यांनी पळ काढला होता। मात्र हिंजवडी पोलिसांनी जो आहे तो त्याला आता या ठिकाणी अटक केलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो की याच ठिकाणी जे आहे त्या अटक आरोपी अजय ढाकणे जो आहे तो वाहन घेऊन 1च्या सुमारास जो आहे तो हिंजवडीच्या दिशेने जो आहे तो निघाला होता। त्या पार्श्वभूमीवर आता आपण पाहू शकतो की आता हिंजवडी पोलिसांकडून डंपरवर कारवाई देखील सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। अनेक डंपरांवर जे आहे ते आता कारवाई पोलिसांकडून सुरू असलेलं पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो की पोलीस जे आहे ते आता डंपर चालकांच्या संदर्भात जे आहे ते आता वेगळी कडक अशी भूमिका जी आहे ती या ठिकाणी घेताना पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की हिंजवडी पोलीस जे आहेत आता ऍक्शन मोडवर आले आहेत। हिंजवडीतील फिरणारे हे डंपर्स असतील किंवा रेडी मिक्स असतील यावर आता कडक अशी कारवाई जी आहे ती आता हिंजवडी पोलिसांकडून सुरू असलेली पाहायला मिळते। मात्र काही महिन्यांपासून आपण पाहिलं तर 5 बळी जे आहेत ते या डंपर असेल किंवा रेडी मिक्स याच्या अपघातामुळे झालेले आहेत। त्यामुळे प्रशासन आता कधी जागा होणार आता हाच मोठा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होतोय। मात्र आपण पाहिलं तर आता हिंजवडी पोलिसांकडून जे आहे आता डंपर चालक असेल किंवा रेडी मिक्स चालक असतील यांच्यावर कारवाईचा बडगा जो आहे तो या ठिकाणी उगारलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन विकी समीर रणजित जाधव, TV9 मराठी, हिंजवडी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।